पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप गाइज GS3 साठी फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे अँड यू मस्ट बी नोईंग की याच्यावर UPSC आणि MPSC मध्ये क्वेश्चन्स यायचे खूप जास्त चान्सेस आहे. पास्ट इयर्स मध्ये यू विल फाइंड की क्वेश्चन्स विचारलेले आहेत आणि फ्युचर मध्ये याच्यावर क्वेश्चन्स येतील. तो आजच्या DWP सेशन मध्ये आन्सर रायटिंग सेशन मध्ये आपण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आणि न्यू एमर्जिंग टेक्नॉलॉजीज याचा कसा इंटरॅक्शन होऊ शकतो आणि दॅट वुड लीड टू सम बेनिफिट्स फॉर द कंट्री तो डिस्कस करणार आहोत. सो वॉच इट टिल द एंड. सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला असेच नवीन आन्सर स्ट्रक्चर आणि प्रॅक्टिस आपण याच्यामध्ये रेग्युलर घेत राहू. ठीक आहे. चलो क्वेश्चन बघा. डिस्कस द रोल ऑफ पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप इन प्रमोटिंग इनोव्हेशन्स इन एमर्जिंग टेक्नॉलॉजीज. यस, एमर्जिंग टेक्नॉलॉजीज मध्ये काय रोल आहे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा. तो यू मस्ट बी अवेअर अबाउट पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. सो दॅट इज वेअर पब्लिक आणि गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट प्लेयर्स मर्ज करताय किंवा रिसोर्सेस शेअर करताय अल्टिमेटली टू अचीव ए गोल. मग डिमांड काय आहे की PPP आणि एमर्जिंग टेक्नॉलॉजीज, ठीक आहे, यांचा कसा रोल और कोऑर्डिनेशन होऊ शकतं अल्टिमेटली इन इंडिया किंवा करता येते इव्हन इन कंट्री. ठीक आहे. सो इंट्रोडक्शन. मग डिमांड क्लिअर कळाली. आता मग हा क्वेश्चन आन्सर करण्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे एमर्जिंग टेक्नॉलॉजीज कोणत्या आहे. मग आता AI आहे, मशीन लर्निंग आहे किंवा यू विल फाइंड क्वांटम टेक्नॉलॉजीज आहे, स्पेस टेक्नॉलॉजीज आहे, वॉर रिसर्च टेक्नॉलॉजीज असतील किंवा भरपूर डोमेन क्रिटिकल मिनरल रिफायनिंग टेक्नॉलॉजी म्हणजे नवीन नवीन ग्रीन टेक्नॉलॉजीज असतील. पण नवीन नवीन या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत वेस्ट टू एनर्जी जनरेशन. ठीक आहे. मग या एमर्जिंग टेक्नॉलॉजीज आणि इथे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप कसा रोल प्ले करू शकतो हाच क्वेश्चन आपल्याला विचारतोय. ठीक आहे. मग इंट्रोडक्शन मध्ये काय करणार. मग मी PPP डिफाईन करणार का. आन्सर इज नो. मी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप डिफाईन नाही करणार. मी स्टार्टच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आर द key benefits or the key in the developmental process of the country or the world itself, because these are efficient, investment led, investment reach, also technical expertise what makes them special than other forms of investment. Then and in the critical technologies, particularly this you can mention one or other, right? They can play or they are playing significant role here also. ठीक आहे. इंट्रोडक्शन झालाय 15-20 वर्ड्स वाला. मग आता यो बॉडी कडे बघा. आता मग दिस एमर्जिंग टेक्नॉलॉजीज ज्या आहेत तेथे PPP चा रोल कसा होईल किंवा कसा आहे सध्या बघा. इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट. तर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप बाय मीन्स ऑफ यू विल फाइंड रोड डेवलप्ड होता है, इंफ्रास्ट्रक्चर डेवलप्ड होता है, स्मार्ट सिटीज डेवलप्ड होता है, एंड दैट सिटीज एंड इंफ्रास्ट्रक्चर आर रॅदर हब फॉर दिस एमर्जिंग टेक्नॉलॉजीज. बरोबर की हेच तर हब आहे जिथे एमर्जिंग टेक्नॉलॉजीज परत डेव्हलप होणार आहे, हेल्पिंग अस टू लेड ए स्ट्रॉंग फाउंडेशन. तर तुम्ही परत याला एक्झाम्पल क्रिटिकल मिनरल टेक्नॉलॉजीज ऑल्सो यू कॅन इक्वली कन्सिडर दॅम. देन smart resource management. Public private partnership bring out the smart efficient resource management in the region, making it rather something that is very important है ना. मग रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये मग जे एमर्जिंग टेक्नॉलॉजीज आहे त्यांचा रिसोर्स मॅनेज. क्रिटिकल टेक्नॉलॉजीज मध्ये बघा तिथे माइंडचा रिसोर्सेस कसा मॅनेज करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो, ट्रेस करू शकतो किंवा नवीन ज्या टेक्नॉलॉजीज आहे परत आपल्या वॉरफेअर टेक्नॉलॉजीज आहे तिथे कसा होऊ शकतो. दॅट इज इक्वली यू कॅन के यू. मग तुम्ही तिथे DRDO वगैरे तो एक्झाम्पल घेऊ शकता, मिशन शक्ती घेऊ शकता किंवा अगेन प्लस है ना जिथे PPP मॉडेल बेस्ड काहीतरी रिझल्ट येतोय. देन फंडिंग अँड कॅपिटल सपोर्ट. राईट. हिअर गव्हर्नमेंट इज रिसोर्स स्केअर्स अँड यू मस्ट बी नोईंग की मग आता प्रायव्हेट प्लेयर जे आहेत ते फंडिंग कॅपिटल सपोर्ट घेऊन येत आहे आणि त्याच्यामुळे काय होईल नवीन एमर्जिंग टेक्नॉलॉजीला जो बेस पाहिजे तो अवेलेबल होतोय. मग इथे तुम्ही डेटा सेंटर साठी पण करू शकता है ना. डेटा सेंटर किंवा स्पेस प्रोजेक्ट्स अँड मिशन. मग इथे फार जास्त फंडिंग लागते जी तुम्हाला इथे अवेलेबल होईल. इंडस है ना दॅट प्रायव्हेट ऑर्गनायझेशन अलॉंग विथ द इस्रो. ठीक आहे. मग नेक्स्ट आहे रिस्क अँड इनोव्हेशन. व्हॉट प्रायव्हेट प्लेयर्स आर नोन फॉर टेकिंग रिस्क है ना. पण त्यांच्याकडे रिस्क हा फॅक्टर फार स्ट्रॉंग आहे आणि इनोव्हेशन प्लस. सो इनोव्हेशन इज रिझल्ट ऑफ टेकिंग रिस्क.
सो जर का आपण रिस्क घेतली, यू विल फाइंड इनोव्हेशन इज एक्सपेक्टेड टू बी बॉर्न, राईट. मग इथे तुम्ही AI स्टार्टअप बघा, चायनामध्ये ब्ल्यू वेल असेल किंवा चॅट जीपीटी सुद्धा असेल, किंवा मग आता इंडिया इज इक्वली लुकिंग फॉर AI गराज अल्सो. मग इथे AI स्टार्टअप्स जे आहेत त्या पब्लिक आणि प्रायव्हेट इंटरॅक्शनने मग अल्टिमेटली PPP फॉर्म मध्ये आपल्याला ही अपॉर्च्युनिटी ऑफर करू शकतात. गेटिंग देन एफिशियन्सी अँड ऑपरेशन, दॅट प्रायव्हेट प्लेअर कडे अशी काही एफिशियंट प्रोसेसेस आहे, मेकॅनिझम्स आहे, ऑपरेशन्स आहे, जसं 6 सिग्मा आहे ना, 6 सिग्मा असेल, किंवा यू विल फाइंड की जिथे मग त्यांचा जॅपनीज टेक्नॉलॉजी किंवा मेथड असेल ऑफ रेकॉर्ड कीपिंग किंवा एफिशियन्सी इम्प्रुव्हमेंट विच कॅन हार्नेस इन द एमर्जिंग टेक्नॉलॉजीज लाईक वेस्ट टू एनर्जी जनरेशन है ना, वेस्ट टू एनर्जी जनरेशन or this defense war sector technology DRDO plus Reliance असं असेल है ना. मग इथे you will find efficiency and its operation ultimately leads to the practice that is started, that is basically inherent in the private player, you will find can bring out a very required momentum in the emerging technologies. I hope तुम्हाला कळतात हे पॉइंट कसा PPP मोड आपल्याला चेंज करू शकतो ओव्हरऑल अप्रोच. पण याचे काही चॅलेंजेस पण आहे जे इथे मेन्शन करणं मस्ट आहे. काय त्याचं रेग्युलेटरी चॅलेंजेस आहे ना, की रेग्युलेटेशन एवढे जास्त आहे इंडिया आणि वर्ल्ड मध्ये पण, अक्रॉस वर्ल्ड मध्ये पर्टिक्युलरली इंडियामध्ये पण. सो तो आहे इकॉनॉमिक कन्स्ट्रेंट. प्रायव्हेट प्लेअर ऑलवेज विथ इकॉनॉमिक कॅपिटल असतील असं पण नाही, तो पण एक कन्स्ट्रेंट आहे. आणि मिस्ट्रस्ट बिटवीन पब्लिक आणि प्रायव्हेट प्लेयर्स, राईट. हे काय होतं, काही टाइम नंतर आपण प्रायव्हेट प्लेयरला स्केप्टिकल वेने बघतो, त्यांचा मोटिव्ह पण प्रॉफिट मोटिव्ह असतो, तो एक परत प्रॉब्लेम आहे जो मग सोशलिस्ट प्रिन्सिपलला कधी कधी हॅम्पर करू शकतो. बुलेट ट्रेन सारख्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही बघू शकता, ठीक आहे. सो मग चॅलेंजेस आहे, पण मग अल्टिमेटली निष्कर्ष किंवा कन्क्लुजन कसं करणार आपण. दस private players offers us a huge benefit or opportunities for emerging technologies to grow, and India can be hub for of this by promoting PPP. However, challenges needs to be done well. ठीक आहे. पण तुम्ही याला खूप वे मध्ये मल्टिप्लाय करून अल्टिमेटली ते आन्सर लिहू. आय होप कळालाय तुम्हाला. सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट पण करा, लाईक पण करा गाईस. थँक्यू.